चांगली लागते आपल्याला. तीच भाजी असते, बटाटाच असतो आणि तिच्याकडे पण बटाटाच असतो, पण तिची भाजी जास्त टेस्टी लागते. जे आपल्याकडे आहे ते नको नको वाटतं, जे नाही आहे ते वाटतं की अरे वा ते किती मस्त आहे, हो ना. चला, मागच्या वेळेला आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करताना आपले 2 लेसन पूर्ण केले. त्याच्या आधी तुम्ही सांगा, तुमच्याकडे काय नवरात्र उत्सव सुरू आहे का, काय चाललंय नवीन, आणि तुम्ही लोक गरबा, दांडिया, भोंडला खेळायला गेले का नाही? तुम्ही घरात अभ्यास करताय? तुमच्याकडे आजूबाजूला काही होत नाही? अभ्यास चालू आहे. होतं मॅम. तुमची परीक्षा सुरू असेल, परीक्षा सुरू होणार असेल आता 1 तारखेपासून, आहे ना? 1 तारखेपासून नाही मॅम, मग कधीपासून? 3 तारखेपासून झालं. म्हणजे आता 24 तारीख आहे, पुढचा आठवडा, पुढच्या आठवड्यात परीक्षा सुरू होणार आहे. ओरल सुरू होईल, मग रिटर्न एक्झाम सुरू होईल, बरोबर ना. आणि मग ती संपली की लगेच सुट्टी सुरू होईल. 15 दिवस सुट्टी, ये चांगली गोष्ट आहे. चला, आपण आता इंडेक्स बघूया आधी, आणि मग तुम्हाला आपला नवा धडा जो सुरू करायचा आहे त्याच्याकडे जाऊ आपण. पण त्याच्याकडे तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या आजूबाजूला कोणते कोणते पदार्थ तुम्हाला दिसत आहेत? कोणी अनम्यूट करा आणि पटापट. मोबाईल. बरं, अजून काय मॅम? लॅपटॉप. टीव्ही. दरवाजा. मॅम रिपीट. दरवाजा, अजून टीव्ही, फ्रीज. फ्रीज, कपाट. पलंग. कपाट, वया पुस्तकं, रायटिंग बोर्ड. रायटिंग बोर्ड, बरोबर. बुक, पेन, नोटबुक, करेक्ट करेक्ट, फ्रीज, टीव्ही, मोबाईल. बरोबर. आता तुम्ही मला हे सांगता, तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वस्तू सांगताय. मी माझ्या आजूबाजूच्या गोष्टी सांगते. कॅलेंडर, पडदे, खिडक्या, त्याला काचा, काही त्याला रॉड आहेत मेटलचे, पंखा आहे, लोखंडाचा पंखा आहे. माझ्याकडे पण एक टेबल आहे, तो लाकडाचा आहे, त्याचे जे पाय आहेत खालचे ते कोणत्या तरी मेटलचे, स्टीलचे, काय अल्युमिनियमचे. फोन तुम्ही सांगितलं, असं बरंच काय काय सांगितलं. प्लास्टिकच्या खूप वस्तू आहेत, बिना कामाच्या वस्तू पण आहेत. बाकी अशा इतर गोष्टी पण आपल्या आजूबाजूला खूप आहेत. आता ह्या सगळ्या वस्तूंचं जर आपण क्लासिफिकेशन केलं, म्हणजे वर्गवारी केली, तर आपण 2 ग्रुपमध्ये त्याला आपण सिम्पल कॅटेगरीमध्ये केलं तर काही गोष्टी अशा ज्यांना स्वतःची एक शायनिंग आहे, काही गोष्टी अशा ज्या खूप अशा नॉर्मल आहेत. शायनिंग नसलेल्या, ऑटोमॅटिक शायनिंग असलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहेत, जरा सांगा जरा मला. टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप. बरोबर. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंना बघून आपण त्याचे काही गुणधर्म सांगतो. चमकणाऱ्या वस्तू, न चमकणाऱ्या वस्तू, असं आपण त्याला धातू, अधातू असं म्हणू शकतो. किंवा असं म्हणू शकतो की मानव निर्मित, निसर्ग निर्मित, काही गोष्टी मॅनमेड आहेत, काही गोष्टी नॅचरल आहेत, बरोबर. असं आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. पण जर आपण वस्तूंचं क्लासिफिकेशन केलं त्याच्या केमिकल नेचरवरती, की ते केमिकल कॉम्पोजिशन त्याचं कसं असेल, ते जे क्लासिफिकेशन आहे ते आजचा आपला टॉपिक ऑफ इंटरेस्ट आहे, आणि ते कसं ठरवायचं ते बघूया. पण त्याच्या आधी तुम्हाला इंडेक्स दाखवते, म्हणजे आपला धडा कुठला आहे हे तुम्हाला जरा समजेल, आणि मग धड्याकडे जाऊच आपण. ठीक आहे. सी, अवर टॉपिक स्टार्ट्स फ्रॉम हिअर. आपण कोणते कोणते लेसन केले जरा मला सांगा, हेल्प मी आउट. आपण बायोचं पण करतोय, तर म्हणजे आपल्याला क्रॉस चेक करता येईल की काय काय बाकी आहे आपलं. लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन तुमचं आधीच झालं होतं, बरोबर. हेल्थ अँड डिसीज आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर इनसाइड आयटम आपलं झालेलं आहे. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर आपलं झालेलं आहे. पोल्युशन आपलं झालंय का? आय थिंक झालंय. नो झालं मॅम. झालंय मॅम. आऊ मॅम मुलं, मी बघेन माझ्याकडे पण लिहिलेलं आहे, ते लिहिलेलं आहे का नाही, म्हणजे झालंय का नाही झालंय. पण ठीक आहे. मग ह्यापैकी हे 3 धडे आपले कन्फर्म झाले. 10 पर्यंत धडे आपल्याला मोस्टली असतील. 10 पर्यंतच आहे ना, का 9 पर्यंत आहेत परीक्षेला तुम्हाला? 9 पर्यंत मॅम. 10 पर्यंत असतील मॅम. 9 पर्यंत मॅम. 9 पर्यंत असावेत, कारण पहिली टर्म छोटी आहे, तर 10वा धडा ते ऍड करणार नाहीत. असा आहे तो धडा खूप महत्वाचा आहे, आणि तो लक्ष देऊन अभ्यास करण्याचा धडा आहे. त्याच्यात खूप प्रश्न काढता येतात, तो सेकंड टर्म मध्येच टाकतील. तर 9 पर्यंत या धड्यामधलं आपलं पहिले हे 3 तर झालेत. आता आपल्याला
बायोलॉजी मधले 2 बाकी आहेत. तुम्ही म्हणताय पोल्युशन बाकी आहे, मला असं वाटतं झालंय, नसेल तरी ते काय 2 लेक्चरमध्ये होऊन जाईल, तो काय फार मोठा धडा नाहीये. डिझास्टर मॅनेजमेंट हा एक चांगला धडा आहे, हा पण सोपा धडा आहे, हा पण आपल्या 2 लेक्चरमध्ये होईल. मग आता उरलंय आपलं केमिस्ट्रीचं थर्ड, जे आज आपण करणार आहे ते आहे मेटल्स नॉन मेटल्स. आता मी तुम्हाला जे सांगत होते की क्लासिफिकेशन जे आपण करतो, क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस जे करतो, ते वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये करतो, बरोबर. आता पीपीटी तर ऑन करू आपण, पण त्याच्या आधी डिस्कशनचा मुद्दा काय होता ते जरा समजून घ्या. बघा, आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टींचं आपण जेव्हा क्लासिफिकेशन करतो तेव्हा आपण काय समजून घेतो की प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. म्हणजेच आपल्या आजूबाजूला धातू आहेत, अधातू आहेत, आपल्या आजूबाजूला मॅनमेड नॅचरल अशा वस्तू आहेत, म्हणजे मेटल्स नॉन मेटल्स, किंवा आपण त्याला म्हणतो मॅनमेड नॅचरल, रिसायकलेबल नॉन रिसायकलेबल, असं पण कॅटेगरायझेशन करता येईल की नाही. जसं प्लास्टिक आहे, त्याला तुम्ही रिसायकल करू शकता पण रिसायकल करू पण शकत नाही, अशी ती कॅटेगरी आहे की तुम्ही त्याला पूर्णपणे रिसायकल नाही करू शकत. काही त्यातले पार्ट्स आहेत ते कदाचित रिसायकल नाही होणार, पण ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन करताना तुम्ही चेक करता की त्याच्या प्रॉपर्टीज काय, बरोबर. आता जर मी तुम्हाला, आपण आता ऍटॉमिक स्ट्रक्चरचा अभ्यास केलाय, आपल्याला माहितीये की एखाद्या पदार्थाला बनताना त्याच्यामध्ये ऍटम्स असतात, बरोबर. ऍटम्स असतात, मॉलिक्युल्स असतात, वी नो की आपले हे सगळे पदार्थ कसे बनतात. पण त्याचं केमिकल कॉम्पोजिशन किंवा त्याचं केमिकल नेचर जर आपल्याला कळलं तर आपण त्याचं आणखीन वेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन करू शकतो, जे की आहे आपलं ऍसिड अँड बेसेस अँड सॉल्ट्स. समजलं? म्हणजे काय, आपण आता वस्तूंना ऍसिड्स आणि बेसेस अशा कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार आहे, ठीक आहे. जरा आता आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा आपण अंदाज घेऊया. तुमच्या घरामधल्या आंबट वस्तू कोणत्या कोणत्या आहेत जरा सांगा बरं मला पटकन, ज्या तुम्ही खाल्ल्या, तुम्हाला माहिती आहे की या आंबट आहेत. दही, लोणचं, दही, लिंबू, लिंबू, दही, करेक्ट, चिंच, लोणचं, बरोबर, लिंबू सरबत, लिंबाचं, कैरी. आंब्याचं लोणचं, कैरी. शाबाश शाबाश शाबाश. इडली यस, आंबट कढी, यस कढी, शाबाश. आप्पे, आप्पे म्हणजे इडलीच्या पिठापासून बनलेले इडली, डोसे, आप्पे, ते सगळं जे आहे ते सगळं आंबट, थोडं आंबट चवीचं असतं. दही आंबट असतं, ताक आंबट असतं. लिंबू, कढी, बरोबर, कढी. लिंबू असेल किंवा कच्ची कैरी असेल किंवा चिंच असेल, कच्ची बोरं किंवा बोरं, काही बोरं आंबटच असतात. म्हणजे काही आंबट पदार्थ जे आपण सगळ्यांनी खाल्ले ते आंबट का असतात, कारण त्याच्यामध्ये ऍसिड असतात, कोणते ना कोणते ऍसिड त्याच्यामध्ये असतात, म्हणून ते आंबट असतात. त्यांना आपण म्हणतो ऍसिड्स, म्हणजे आम्ल. दुसरे असतात बेसेस. तर बेसेस म्हणजे काय, बेसेस म्हणजे असे पदार्थ जे आपण क्लिनिंगसाठी वापरतो, ज्यांना आपण हातामध्ये घेतो साबण म्हणून, शॅम्पू म्हणून, हँडवॉश म्हणून, त्याला फेस 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 येतो आणि ते त्या फेसाबरोबर वस्तू साफ करतात, ते सगळे असतात बेसेस, ठीक आहे. ऍसिड्स आणि बेसेस हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय म्हणतात, सॉल्ट आणि वॉटर, त्याला म्हणतात न्यूट्रलायझेशन. हा सगळा हा धड्याचा ओव्हरव्ह्यू आहे. तुम्हाला मी एक असं भांड दिलं आणि सांगितलं सांगा रे मला हे ऍसिड आहे का बेस आहे, तर काय कराल तुम्ही? मॅम आम्ही चेक करू आधी ते काय. कसं चेक कराल, पिऊन बघाल? नाही, हाताला रफ No. करू. म्हणजे हातावर टाकून बघाल आणि ऍसिड निघालं तर जळणार नाही का तुमचा हात? हो मॅम, जळेल. मग काय करायला पाहिजे अशा वेळेला? हे तर आपल्याला माहिती आहे की ऍसिड आंबट असतात, बेसेस कडवट तुरट असतात चवीला, आणि ते असे हाताला गुळगुळीत लागतात, हे त्याची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. त्याला हातात तर घ्यायचं नाही, खरंच बेस असला, स्ट्रॉंग बेस असला आणि काय झालं म्हणजे आपल्या हाताला ऍसिड असला तर खड्डाच पडेल, आपल्या बोटांचे सगळं स्किनच जळून जाईल. मग काय करायचं आपण? चेक तर करायचं. ऍसिड असेल तर एखाद्या फरशीवर कशावर वतून बघायचं, ते फेस झालं ते समजून घ्यायचं ऍसिड आहे. पण स्ट्रॉंग ऍसिड नसेल, पण नुसतंच ऍसिड असेल, म्हणजे जाळणार नाही पण ऍसिडिक आहे, हे कसं समजेल? मॅम ऍसिड जर असलं ना तर एका पेपरवर नाही का थोडस टाकून बघितलं ना तर पेपर तळतो. बरोबर आहे. या फिजिकल ट्रीटमेंट्स आहेत आणि हा आपण करून बघू शकतो, पण तरी जर आपल्याला कन्फर्म कळलं नाही तर काय करायचं? त्याच्यासाठी इंडिकेटर्स नावाची एक गोष्ट आहे. बघा, आपण रस्त्यावर जातो, आपल्याला सिग्नल लागतो,
तिथे इंडिकेटर असतात. इंडिकेटर काय, लाल इंडिकेटरचा अर्थ काय, जा जोरात आता, बरोबर की नाही? लाल सिग्नल जो असतो रस्त्यावरचा त्याचा अर्थ जोरात जा, बरोबर ना? नाही. मग नो मग काय मॅम, जोरात ग्रीन जा. सिग्नलचा अर्थ जोरात जा आणि रेड सिग्नलचा अर्थ थांबून राहा. मग तो येलो कशाला असतो? जाताना आंबे बिंबे घेऊन जा म्हणून असतं का येलो? लिंबू, आंबे पिवळ्या रंगाचे. म्हणजे थोडीशी हळूवारपणे गाडी चालवणे. हळू जा म्हणजे स्पीड कमी करा, कारण आता लाल होणार आहे. लोक आपले स्पीडने येतात आणि मग अचानक लाल दिसलं की समोरच्या गाडीला धडकतात. तसं करू नका, म्हणून ते येलो असतो की आता ते लाल होणार आहे, स्लो डाऊन, बरोबर? ग्रीन इज फॉर गो. इट्स ग्रीन, नाउ यू कॅन गो. रेड इज स्टॉप, बरोबर? ह्या 3 कलर्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. ते इंडिकेटर आहेत, त्याला आपण म्हणतो ना इंडिकेटरवर कोणता कलर आहे बघ. तर रेड म्हणजे थांबा, ग्रीन म्हणजे जा, येलो म्हणजे स्लो व्हा. हे इंडिकेटर आहेत की नाही? तसेच इंडिकेटर केमिस्ट्रीमध्ये पण आहेत. हे इंडिकेटर आपल्याला सांगतात की ही वस्तू ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या ऍसिडिक पण नसतात, ज्या बेसिक पण नसतात, त्या न्यूट्रल असतात. हे सगळं काय बोलतोय आपण आता पीपीटी मध्ये बघा. तुम्हाला एक एक गोष्ट नीट समजून उलगडून मला सांगता येईल, कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. नाव सी, इट्स ऑल अबाउट ऍसिड्स अँड बेसेस अँड सॉल्ट्स मेड ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. सिम्पल. बघा, इंट्रोडक्शन टू ऍसिड्स अँड बेसेस. 8वीला खूप मस्त धडा आहे, एकदम फॅन्टास्टिक धडा आहे. मला फार आवडतो हा धडा, कारण ह्याच्यामुळे तुम्ही खूप गोष्टी करून बघू शकता. तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी काम देणार आहे याचं. बघा, ऍसिड्स, ऍसिडिक आयडेंटिटी म्हणजे ऍसिड आणि बेसेस चित्रामध्ये पण दिसतात बघा. ऍसिडिक ऍसिड विनेगर स्वयंपाकामध्ये वापरतात बऱ्याचदा, किंवा लिंबामध्ये असतं, किंवा कुठल्याही आंबट पदार्थामध्ये असतं, जे आपण ऑलरेडी बोललो. नंतर आहेत बेसेस. सोडियम बायकार्बोनेट, अमोनियम हायड्रॉक्साईड, हे बेसेस असतात जे कुठेतरी क्लिनिंग मध्ये वापरले जातात. ठीक आहे. आता आयडेंटिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड ऍसिडिक सबस्टन्सेस. जसं मी तुम्हाला म्हटलं की ही बॉटल दिली मी तुम्हाला आणि सांगितलं घ्या रे टेस्ट करा, हे काय आहे, ऍसिड आहे का बेस आहे. पाण्यासारखं दिसतंय पण बाटली काहीतरी वेगळी आहे. बहुतेक पाणी नसेल, पण काय असेल यू कॅन्ट से इट. तुम्हाला कन्फर्म नाही सांगता येणार जोपर्यंत तुम्ही त्याची टेस्ट नाही करणार. तर ते टेस्ट करण्यासाठीच आपल्याकडे इंडिकेटर असतात, जे इथे दिसतात ना तुम्हाला रंगीबेरंगी पट्ट्या. हा सगळाच्या सगळा अभ्यास या धड्यामध्ये आपला एक एक टप्प्याने होईल. तर आता आपण बेसिक ऍसिड आणि बेसिसच्या डेफिनेशन्स किंवा त्याची माहिती किंवा त्याचे प्रॉपर्टीज बघूया. Foods like lemon, tamarind, vinegar or amla have a sour taste. This taste comes from the acids they contain. Acids are soluble in water and also, आता कसं बघावं, also corrosive. म्हणजेच काय, ऍसिड्स कसे असतात, क्षरणकारक म्हणजे जिथे पडतात तिथे ते डॅमेज करतात त्या सबस्टन्सला. बरोबर, तुम्ही म्हणालात ना फरशीवर टाकून बघायचं, जळल्यासारखं झालं तर ऍसिड आहे. ती प्रॉपर्टीच आहे ऍसिड्सची, म्हणून त्यांना असं टॉयलेट बिलेट क्लीन करण्यासाठी वगैरे वापरतात, कारण ते हार्ड, खराब झालेले, जुने असे जे डाग पडलेले असतात ते काढण्याकरता तेवढा स्ट्रॉंग पदार्थ पाहिजे जो ऍसिडिक असतो, तर ते पटकन क्लीन होतं. बरोबर, म्हणजेच आंबट चवीचे, करोजिव्ह आणि पाण्यामध्ये सोल्यू. बोला. ऍसिड मधून धूर का बरं निघतो? कारण ते खूप डेंजरस असतात. ते फ्युम्स स्टेट मध्ये पण जातात. म्हणजे HCl हे लिक्विड असतं, पण त्याच्या फ्युम्स बनतात, ते आपोआप बाहेर त्याच्या फ्युम्स पडतात. त्याच्या का पडतात, कारण की ते तसेच बनलेले असतात. आता उदाहरणार्थ बर्फ बघितलाय तुम्ही, बर्फ बाहेर ठेवला तरी पण बर्फाच्या वाफा निघतात. बर्फाच्या वाफा म्हणजे काय, त्याचं टेम्परेचर आजूबाजूचं गार झालंय ना, म्हणून तिथल्या पाण्याच्या वाफा आपल्याला जाताना दिसतात. बर्फाच्या आजूबाजूला सगळीकडेच बाष्प आहे, म्हणजे मॉइश्चर आहे, पण जिथे बर्फ आहे तिथल्या वाफा तुम्हाला जाताना दिसतात ना. इट इज सेम लाईक दॅट. ऍसिड्स मधनं अशा फ्युम्स निघतात, ते त्याच्याच एक प्रकारचं त्याचं ते इव्हॅपोरेशन होत असतं, बाहेर त्याचे मॉलिक्युल्स त्याच्यातनं बाहेर जात असतात. बरोबर आहे, बरं आहे. आणि स्ट्रॉंग ऍसिड्स तर खाली पडल्यानंतर तर ते रिॲक्शन करतात, आणि रिॲक्शन झाल्यानंतर काही गॅसेस पण रिलीज होतात, ते पण त्याच्यातनं बाहेर पडतात. सो ऍसिड्स, राईट, दे शो सम काइंड ऑफ असं काहीतरी फ्युम्स बाहेर पडल्यासारखं दिसतं त्याच्यामधनं. बरोबर ऑब्झर्वेशन. नंतर आहे आम्लारी, म्हणजे ऍक्च्युली बेसिस.
अ डायल्यूट सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा विल टेस्ट समवॉट एस्ट्रिंजंट किंवा बिटर, कडवट लागतात. लाईम स्लरीज, बेकिंग सोडा, कॉस्टिक सोडा अँड सोप एक्सेट्रा आर कॉल्ड एज आमलारी, म्हणजेच काय, बेसेस. दे स्टार्ट बबलिंग टू द टच. जसं आपण हाताला म्हणून हाताला असे मऊ लागतात, गुळगुळीत लागतात आणि त्याचा फेस बनतो, ते सगळे असतात आमलारी म्हणजेच बेसेस. आम्ल आणि आमलारी हे मराठी शब्द आहेत, ऍसिड आणि बेसेस हे इंग्लिश शब्द आहेत. ठीक आहे. व्ह्यूअर म्हणजे इंडिकेटर, दर्शक. Certain substances are used as indicators to identify acids or acidic substances. Substances which change their color on contact with acids or alkalis are called as दर्शक म्हणजेच इंडिकेटर्स. इथे तुम्हाला चित्रामध्ये ते दिसतंय, ह्याचं आपण पद्धतशीर एक्सप्लेनेशन बघूया. आता लॅबोरेटरी व्ह्यूअर. बिफोर वी स्टार्ट डुईंग इट, आय वॉन्ट टू टेक यू टू दी पेंट बिकॉज आय विल ड्रॉ समथिंग देअर फॉर यू टू अंडरस्टँड. कोणाच तरी माईक ऑन आहे, काय बोलायचंय का कोणाला माझ्याशी? चला, हे आहे आपलं एक बीकर. बीकर सारखा शेप नाही वाटत आहे, आपण रेक्टँगल घेऊया, हे बरं आहे. आणि हा आहे आपला दुसरा बीकर. ठीक आहे. या बीकर मध्ये मी एक सोल्युशन टाकलं इथे. आणि याच्यामध्ये पण इथपर्यंत मी एक सोल्युशन टाकलं. डोंट वरी, मी टाकणार आहे सोल्युशन, आधी त्याच्या रेषा काढून घेते मी. हे आहे माझं पहिलं सोल्युशन आणि समजा हे आहे हे दुसरं ऑरेंज, दुसरं सोल्युशन. ठीक आहे, हे दोन सोल्युशन्स. आता माझ्याकडे आहेत दोन इंडिकेटर्स. इंडिकेटर्स म्हणजे लिटमस पेपर नावाचे दोन पेपर आहेत माझ्याकडे. म्हणजे कोण आहेत? टेस्ट करण्याचे पट्ट्या. ही झाली एक, ही झाली दुसरी. ठीक आहे. आता एक लिटमस पेपर असतो ब्ल्यू आणि दुसरा असतो रेड. ते त्यांचे कलर आहेत ते तसेच असतात. एक ब्ल्यू आहे आणि एक आहे रेड. आता मी काय करणार? आता आपण आधी याला नाव देऊया. आपण करतो एक्सपेरिमेंट. आपल्याकडे दोन सबस्टन्सेस आहेत, म्हणजे दोन लिक्विड्स आहेत. एक आहे ए आणि एक आहे बी. दोन बीकर मध्ये माझ्याकडे आता दोन सोल्युशन्स आहेत. एकाचं नाव आहे ए, एकाचं नाव आहे बी. हे काय आहेत? सोल्युशन्स आहेत. कोणते तरी सबस्टन्सेस आहेत. काय आहेत आपल्याला माहिती नाही, आपल्याला फाइंड आउट करायचे की हे ऍसिड आहेत का बेस आहेत. आता मी काय करणार? आता मी माझ्या डोक्याचा वापर करणार आणि हे दोनही इंडिकेटरचे स्ट्रिप्स याच्यामध्ये टाकणार. ही पहिली लाल आणि दुसरी निळी. तसंच या सोल्युशन मध्ये पण मी दोन्ही स्ट्रिप्स बुडवेन. आता दोन म्हणजे दोनच नाही, माझ्याकडे पूर्ण बंडल आहे त्याचं एक असं पाकिट मिळतं, त्याच्यामध्ये हे सगळे इंडिकेटर्स असतात. ठीक आहे. आता हे दोन इंडिकेटर्सच्या स्ट्रिप्स मी याच्यामध्ये टाकल्या. आता दोन्हीकडे आपण आधी कलर करून टाकूया. आता म्हणजे काय होईल? नो टेन्शन, आपल्याला समजेल. निळ्या रंगाचा इंडिकेटर मी इथे बुडवला, इथे पण निळ्या रंगाचा इंडिकेटर बुडवला. ठीक आहे. दुसरीकडे लाल रंगाचा चाललंय माझा, आता तो पण बुडवलेला आहे. म्हणजे काय केलं मी? माझ्या दोनही इंडिकेटर्सना या दोन सोल्युशन्स मध्ये मी आता बुडवलं. आता काय झालं ते मला बघायचंय. जर ह्या ए सोल्युशन मध्ये माझ्या ब्ल्यूचा रेड झाला आणि रेड मध्ये बदल झाला नाही, आणि याच्यामध्ये माझ्या रेडचा ब्ल्यू झाला आणि ब्ल्यू मध्ये बदल झाला नाही, त्याचा अर्थ काय आहे की या सबस्टन्सेसचे मला केमिकल नेचर समजले. कसे काय? ह्याचा रूल आहे. हे जे लिटमस पेपर आहेत ते जेव्हा कलर बदलतात तेव्हा त्याच्या रूल प्रमाणेच ते कलर बदलतात. कसं? जेव्हा ब्ल्यूचा रेड होतो, ब्ल्यू लिटमस टर्निंग रेड इज ऍसिड. ए इज फॉर ऍसिड. मी ऍसिड लिहून टाकते. कोणाचा माईक ऑन आहे बरं? मुलांना आपापले माईक बंद करा. ठीक आहे. का? निळ्याचा लाल होणं म्हणजे ऍसिड. पण जर लालचा निळा झाला, रेड टर्निंग टू ब्ल्यू,
ब्ल्यू, हे बी फॉर ब्ल्यू इज बेस. आता तुम्ही मला सांगा, मी इथे माहिती लिहिलेली आहे, कोणतं सोल्युशन ऍसिडिक आहे आणि कोणतं सोल्युशन बेसिक आहे. ए, बी, ऍसिडिक कोणतं, बेसिक कोणतं? रिपीट करा, तुमचा आवाज येत नाहीये. थांबा, मी इथे व्हाईट बोर्ड मला मॅम, बोला. ब्ल्यू कलरचं सोल्युशन ते ऍसिड आहे आणि ऑरेंज कलरचं ते बेस आहे. बर, ज्यांना कळलं नाही जे मला म्हणाले रिपीट करा. ऐका, पूर्ण स्टोरी पुन्हा सांगते. माझ्याकडे 2 सोल्युशन होते, ए आणि बी. मी त्या दोघांचं केमिकल नेचर चेक करण्याकरता टेस्ट करते, लिटमसची टेस्ट. माझ्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारचे लिटमस आहेत, रेड आणि ब्ल्यू. ह्या दोनही लिटमस पेपरना मी ह्या सोल्युशन मध्ये टाकलं. जर माझा ब्ल्यूचा रेड झाला तर हे सोल्युशन काय आहे? ब्ल्यूचा रेड होणं म्हणजे ऍसिड, हे मी ऑलरेडी लिहिलेलं आहे इथे. दुसरं सोल्युशन आहे ऑरेंज. त्या ऑरेंज सोल्युशन मध्ये ब्ल्यू लिटमस मध्ये काही बदल झाला नाहीये, पण रेडचा ब्ल्यू झाला. रेडचा ब्ल्यू होणं म्हणजे बेसिक. आता बघा, ह्या दोघांमध्ये दुसऱ्या ज्या पट्ट्या आहेत ना त्याच्यात काहीच बदल झाला नाही. बघा, ब्ल्यूला जसं आहे तसाच आहे, ब्ल्यू मध्ये काही चेंज नाही झाला. याच्यामध्ये रेड जसं आहे तसंच, याच्यात काहीच बदल झाला नाही. रेड इज इंडिकेटर ऑफ ऍसिड, ब्ल्यू टू रेड इज इंडिकेटर ऑफ ऍसिड. तुमचा ब्ल्यू होता तो आता रेड मध्ये कन्वर्ट झाला, कलर बदलला, म्हणजे लाल इज फॉर डेंजर, डेंजरस आर ऍसिड्स. म्हणून मग काय झालं, ब्ल्यूचा रेड म्हणजे हा काय आपला ऍसिड आहे. बरोबर ना? कळतंय ना तुम्हाला काय चाललंय का मी एकटीच अभ्यास करते? सोपं झालं. आता तुम्हाला मी जसं म्हटलं होतं की ह्या बाटलीमधलं, या मागच्या याच्यामधलं हे जे सोल्युशन तुम्हाला मी सांगितलं होतं, सांगायला मला ऍसिडिक आहे का बेसिक आहे. आता तुम्ही काय करू शकता सांगा बरं मला, आपण आत्ताच त्याची टेस्ट केली. मॅम, त्याची पण आपण टेस्ट करू शकतो तशीच. कसं करणार तुम्ही याची टेस्ट? आता आत्ताच जे बघितलं ते अप्लाय करा ना त्याला. हे सोल्युशन पांढरं आहे, ते मग असं ऑरेंज होतं आणि निळं होतं, हे पांढरं आहे. कोणतरी काहीतरी बोलतंय वाटतं, पण असा आवाज येतोय काय 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 ऐकून यायला मला. या सोल्युशन मध्ये हे दोन्ही लिटमस टाकून बघू का मी, लाल आणि निळा? येस मॅम. येस मॅम. काय होईल पण काय होईल? कलर चेंज. म्हणजे लालचं निळा झालं तर काय होईल? लाल लिटमस बुडवला आणि त्याचा निळा झाला तर काय होईल? ऍसिड. नाही, रेड ब्ल्यू इज बेस, ब्ल्यू इज फॉर बेस. रेडचा ब्ल्यू झाला म्हणजे बेस झाला. ब्ल्यू टाकला आणि रेड झाला तर काय झालं? ऍसिड. रेड टाकला काही बदल नाही, ब्ल्यू टाकला काही बदल नाही, मग दोन्ही काहीच नाही. दोन्ही पैकी म्हणजे ते पाणी बरोबर, म्हणजे ते न्यूट्रल, नॉर्मल. ते ऍसिडिक पण नाही, ते बेसिक पण नाही, ते न्यूट्रल आहे. म्हणजे 3 वेगवेगळे केमिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या, ऍसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रलिटी. ऍसिडिक असतील तर काय करतील? ब्ल्यूला रेड करतील. बेसिक असतील तर काय करतील? रेडला ब्ल्यू करतील. आणि न्यूट्रल असतील तर दोघांनाही काहीच फरक पडणार नाही, जसे आहे तसे ते राहतील पेपर्स. त्या पेपर्सना म्हणतात लिटमस पेपर. ते कसे बनतात? दगडफूल आणि दगडफूल, आपल्या मसाल्यामध्ये असतं बघा दगडफूल, तशाच 2 वेगवेगळ्या रंगाची ती फुलं येतात. दगडफुलाची एक प्रजाती आहे. त्या फुलांचे जे रंग असतात, निळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे, ते उकळतात, त्याच्यामध्ये या पट्ट्या टाकून ठेवतात, पेपरच्या पट्ट्यात साध्या, आणि बाहेर काढून वाळवतात आणि विकतात. लिटमस पेपर. इंडिकेटर्स कळलं? असे लिक्विड इंडिकेटर्स पण असतात, त्याची सगळी माहिती आता दिलेली आहे. बघा, आपल्याला वेगवेगळे इंडिकेटर्स दिलेले आहेत.
लिटमस पेपर ब्ल्यू आणि रेड, मिथाईल ऑरेंज, फिनॉप्थेलिन आणि मिथाईल रेड. हे जरा वर खाली झालेत बरं का शब्द. लिटमस पेपर आपला कोणता आहे? थांबा जरा, मी ना जरा छोटं करते, वर खाली झालंय ना. तर कसं काय हल्लंय काय माहिती. ठीक आहे, हे बरोबर आहे. ह्याच्यामध्येच काहीतरी चेंज झाले. ठीक आहे, जाऊ दे, ते नंतर बघू आपण. जे आपण बोललो बघा, ब्ल्यूचा रेड झालाय, ऍसिड झालाय, आणि रेडचा ब्ल्यू झालाय, बेस झालाय. करेक्ट हो की नाही? आपण आताच बोललो नाही, आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये पण आपण हेच केलेलं आहे. सेमच आहे. असा आणखी एक लिक्विड इंडिकेटर येतो, त्याला म्हणतात मिथाईल ऑरेंज. तो ऑरेंज कलरचाच असतो. कलर पिंक झाला तो ऍसिडिक आहे. माईक बंद करा बाळांनो. आणि ऑरेंज कलरचा येलो झाला तर तो बेस असतो. ठीक आहे. आता फिनॉप्थेलिन हे इंडिकेटर पाण्यासारखं असतं. इट्स लाईक जस्ट वॉटर. तुम्हाला असं बघून कळणार पण नाही की फिनॉप्थेलिन आहे. त्या फिनॉप्थेलिन कलरलेस सोल्युशनला ऍसिडिक कंडिशन मध्ये काहीच बदल होत नाही, तसंच राहतो पाण्यासारखं. पण तुम्ही त्याला बेसिक कंडिशन मध्ये टाकली की तो पिंक कलर देतो. तुम्ही टायट्रेशन किंवा असे काही एक्सपेरिमेंट आता इंटरनेटवरती, युट्यूबवरती शोधू शकता. त्याच्यामध्ये काय करतात, खालच्या बीकरमध्ये काहीतरी सोल्युशन असतं आणि वरून हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये बेसेस टाकले जातात. टायट्रेशन आहे एक प्रकारचं. खाली ऍसिड वरती बेस आणि फिनॉप्थेलिन असं काहीतरी इंडिकेटर त्याच्यामध्ये असतं, आणि एकदम लाईट पिंक कलर आला की आपली रिएक्शन झाली. असं ती एक प्रोसेस असते. त्याच्यामध्ये पिंक कलर जो असतो तो आम्लारी म्हणजे बेसिक कंडिशन मध्ये येतो. असा आणखी एक आहे मिथाईल रेड. लाल रंगाचा आहे. ऍसिड मध्ये लालच असतो, पण बेसिस मध्ये तो येलो होतो. असे लिक्विड इंडिकेटर्स पण असतात, असे सॉलिड इंडिकेटर्स पण असतात. सॉलिड म्हणजे स्ट्रिप्स असतात, बरोबर. आता तुम्ही तुमचे इंडिकेटर बनवू शकता का? तुम्ही तुमचे इंडिकेटर 100% बनवू शकता. तुम्ही तुमच्या घरामध्ये कमीत कमी 2 वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर तर बनवू शकतात. पहिले फुलांपासूनचे, दुसरे हळदीपासूनचे. हळद हा एक नॅचरल इंडिकेटर आहे. कसं आहे बघा, तुमच्यापैकी किती लोकांच्या कपड्यांवरती, कोणाचं माईक ऑन आहे इथे? मला आता नाव बघावंच लागणार आहे. मगाचपासून सांगते की माईक बंद करा बोलायचं असेल तर. प्रीती पवार. ठीक आहे, बघा तुमच्यापैकी किती लोकांना असा अनुभव आलाय, तुमचे जे कपडे असतात त्याच्यावरती भाजी बिजीचे तेलकट डाग, चुकून भाजी सांडते, वरण काहीतरी एखादा घास शर्टावर कुठेतरी पॅन्टवर वगैरे पडतो आणि चांगला स्वच्छ ड्रेस डागाळतो. मग आई काय करते, चांगलं त्याला घासून काढते, साबण बिबण लावते आणि असं त्याला रगडून काढते. पिवळ्या रंगाचा डाग लाल रंगाचा होतो. त्याच्यावर काही रक्तबिक्त पडलेलं असतं का? नाही. साबणाचा जसा त्याच्याशी संपर्क येतो लाल होतो. अरे कोणाचा माईक ऑन आहे मुलांना? बंद करा ते. बोलूच नका काही माझ्याशी थोडा वेळ, ऐका फक्त. म्हणजेच काय, आपली हळद जी आहे ना ती नॅचरल इंडिकेटर आहे. ती बेसिक कंडिशन मध्ये लाल रंगाची होते. ते असतात ना जादूगार बाबा, ते हाताला साबणाचं पाणी लावून घेतात, हात वाळलेले असतात, त्याच्यावर म्हणतात चला हळद टाका, आपण बघूया देवाचा काय कौल आहे, पाणी टाकायला सांगतात, असं असं करतात. हळद आणि बेसिक कंडिशन, हात आपोआप लाल होतात. लाल, देवाने मला सांगितलंय हे करा ते करा. म्हणजे देवाच्या नावाने केमिस्ट्रीचा वापर करतात. मला काय म्हणायचंय, ही खूप नॅचरल प्रोसेस आहे, ही आपल्याला माहिती असायला पाहिजे. हा प्रयोग तुम्ही करून बघा. एका हळदीचं असं छोटस द्रावण बनवा वाटीमध्ये, आणि ते आपले इयरबड्स असतात ना, किंवा एखाद्या तुमच्या पेंटच्या ब्रशने सुद्धा तुम्ही त्या पेपरवरती काहीतरी लिहा आणि त्याच्यावरती नंतर ना असं साबणाचं पाणी टाका किंवा साबणाच्या पाण्याने लिहा आणि त्याला हळदीने पेंट करा. बघा तुमचं सगळं जे लिहिलेलं ना लाल लाल रंगाचं, तुम्हाला शेवटी काय करायचंय, हळद आणि बेस यांना एकत्र आणायचं. जेव्हा ते आणाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये लाल लाल रंगाचं सोल्युशन दिसेल, कारण हळद हा नॅचरल इंडिकेटर आहे. हे आपण पहिले बोललो. दुसरं, आपला एक दुसरा खूप इझी फुकट फाकट घरच्या घरी बनणारा इंडिकेटर आहे, फुलांपासून बनलेला इंडिकेटर. आता तर पावसाळा आहे, सगळीकडे रंगीबेरंगी सुंदर सुंदर फुलं आहेत. जितकी डार्क फुलं तुम्ही घ्याल, डार्क कलरची फुलं, तितके तुमचे इंडिकेटर बेस्ट बनतात, बरोबर. काय करायचं, जास्वंदाचं फुल, गुलाबाचं फुल डार्क लाल रंगाचं किंवा लाल झेंडू, अशा फुलांना आणायचं. तर नवरात्र खूप सारी फुलं असतील, झेंडू बिंडू तर एकदम इझिली मिळतात. लाल झेंडू मिळाला तर एकदमच बेस्ट आहे. आपल्याकडे वह्या, जुन्या वह्या असतात ना, त्याच्या बारीक बारीक पट्ट्या अशा काढायच्या, 1-1 सेंटीमीटरच्या असतात बघा, 2 रेषांमधल्या पट्ट्या, अशा बारीक बारीक पट्ट्या करायच्या.
पट्टीने त्या तोडून ठेवायच्या अशा कापून कापून, आणि त्याच्यावरती आपल्या पाकळ्या सरळ घासून काढायच्या. झालं तुमचं इंडिकेटर तयार. इंडिकेटर तयार आहे, पण त्याच्यावर सॅम्पल टाकायला पाहिजे ना. मग दह्याचा एक थेंब टाका आणि बघा कसा रंग बदलतोय. तुमच्याच इंडिकेटर वरती जर तुमचं लाल लाल रंगाचं फूल असेल आणि तुम्ही त्याच्यावरती ते दही टाकलं की त्याचा रंग होईल पिंक, लाईट पिंक. त्याच्यावर तुम्ही साबणाचा एक थेंब टाकून बघा, साबणाच्या पाण्याचा, रंग होईल हिरवट निळा. हे सगळं मी केलंय म्हणून तुम्हाला सांगते, खूप मस्त असतं हे. आणि तुम्ही जांभळी, निळी अशी पण फुलं घेऊन बघा. आता तुम्हाला अशी व्हरायटी दिसेल फुलांची आजूबाजूला. लक्षात ठेवा, काही फुलं विषारी असतात. प्रयोग करायचे म्हणून काही उचलून घेऊन येऊ नका. माहितीतला कोणाला तरी विचारूनच फुलं घ्या, ठीक आहे. पण अशी जंगली फुलं बरीच असतात गवतामध्ये उगवलेली, अशी निळी जांभळी फुलं. मस्तपैकी त्याला रगडायचं, मग निळ्या रंगाचे इंडिकेटर बनतात. लाल इंडिकेटर, निळा इंडिकेटर, लिटमस पेपर बघितलं ना आपण, असं तुमचं इंडिकेटर बनतील. पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन काही उपयोग होईल का मला सांगा? नाही मॅम. नाही, काहीच होणार नाही. काहीच दिसणार नाही. की तुम्ही इंडिकेटर लावला काय नाही लावला काय, समजलं? असे तुम्ही तुमचे इंडिकेटर बनवू शकता. आणखीन खूप गोष्टी रंगीबेरंगी असतात. लाल कोबी असतो, बीटरूट असतं, बरोबर, असं. किंवा एकदम लाल लाल रंगाची जास्वंदाची वगैरे अशी फुलं असतात ना, त्याला पाण्यामध्ये उकळून त्याच्यातील लाल रंगाचं पाणी काढून घ्यायचं. तसंच लाल कोबी दिसलं का तुम्हाला त्या खाली, लाल पत्ता कोबी, त्याचं ते एकदम डार्क रेड सोल्युशन बनतं. त्याच्यामध्ये पानं, वहीची पानं जी आपण काढलेत ना ते पट्ट्या, त्या बुडवून काढायच्या, वाळल्या की इंडिकेटर म्हणून वापरायच्या. मस्त की नाही? अशा पद्धतीने आपण आपले आपले नॅचरल इंडिकेटर्स बनवू शकतो. लिटमस पेपर विकत आणायची काही गरज नाही आपल्याला. लिटमस पेपर पण फुलांपासूनच बनलेले असतात. तसेच आपण आपले जे बनवतोय ते फुलांचेच दुसरे आणि सोपे आपल्याला अवेलेबल असलेले आणि फुकट असे इंडिकेटर बनवतो. पण सॅम्पल पाहिजे ना आपण चेक करायला. चहाचं घ्या, कॉफीचं घ्या, दुधाचं घ्या. आईच्या घरातले म्हणजे किचन मधले सगळे मसाले घेऊन बघा, काळा मसाला, गोरा मसाला, अमुक मसाला, धमुक मसाला. वाटी वाटीभर बनवायचं नाहीये. ते आपल्या औषधाचे असतात ना छोटे छोटे खोकल्याचे, तेवढे सॅम्पल बनवायचे. छोटूस अगदी अर्धा चमचा टाकायचं, थोडंसं पाणी घालायचं, आपल्याला एक थेंब घ्यायचा आहे फक्त त्यातला. खूप सामान वाया घालवू नका, पण प्रयोग करून बघा. असंच मीठ घ्या, साखर घ्या, पाणी घ्या, नुसतं पाणी, आणि चेक करून बघा. पाण्याच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगेन, पाण्याचाच प्रयोग होऊ शकतो. नळाचं पाणी, आरोचं पाणी, नदीतलं पाणी, ग्रामपंचायतचं पाणी, आरोचं पाणी किंवा त्या बिस्लरीच्या बाटलीतलं पाणी, कुठलेही वेगवेगळ्या पाण्याचे सॅम्पल 1, 2, 3, 4 सॅम्पल त्याच्यात टाका. आणि हा प्रयोग केलात ना तर त्याचे फोटो ग्रुपवर टाका, म्हणजे मला पण समजेल की तुमच्यापैकी किती लोकांनी खरे खरे प्रयोग केले. हा धडा पाठ करण्याचा अजिबात नाहीये. हा धडा नुसतंच पेपरमध्ये लिहून आलो, ऍसिड बेस समजले असं तर अजिबातच नाहीये. हा धडा प्रॅक्टिकल करून बघण्याचा आहे. आणि हे तुमच्या आजूबाजूला आहे, सो नक्की करून बघा. तुम्हाला सुट्टी असली, वेळ असला तेव्हा नक्की करा आणि बघा किती मस्त आहे. तुम्हाला खूप मजा येईल, कारण हे खरं खरं दिसतं आणि हे कलर चेंजेस आपल्याला दिसतात आणि मग अरे खरंच केमिस्ट्री किती भारी असं वाटायला लागतं. आणि तुम्हाला दिसेल तुम्ही हे नीट केलं तर तुम्हाला 100%. ठीक आहे. आता आहे ऍसिड्स. आता बघा, बोला. मॅम, पण पाण्यात काय टाकायचंय? पाण्यात काय टाकायचंय? अगं 2 वेगवेगळे प्रयोग करायला मी सांगितले. आपल्या घरामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू टेस्ट करून बघा. शॅम्पू, साबण, असे तुम्ही सॅम्पल्स बनवाल ना. तुम्ही नुसते लिटमस पेपर घेऊन करणार काय आहे? कशावर तरी तुम्ही ते टेस्ट करायला पाहिजे ना. वरून तुम्हाला काही टाकायला पाहिजे ना त्याच्यावरती. नुसतं एक दह्याचा एक थेंब टाकलं झालं, तेवढंच करणार प्रयोग तुम्ही. आणखीन सॅम्पल जमा करा असं मी म्हणते. मग तुमच्या घरातल्या कितीतरी गोष्टी तुम्हाला सापडतील, बरोबर. साखर, मीठ, पाणी, मसाले, बरोबर. त्या सगळ्या गोष्टींचे बारीक बारीक सोल्युशन्स बनवून चेक करा असं मला म्हणायचं, कळलं का? तसंच तुम्ही साबणाचे सुद्धा, म्हणजे शॅम्पू असेल, हँडवॉश असेल, भांड्यांचा साबण, कपड्यांचा साबण, जे मिळतील तसे सॅम्पल घेऊन बघा ना. वेगवेगळे सॅम्पल्स मधील तुम्हाला जास्त कलर टाकायला चान्स मिळेल, म्हणजे नवीन नवीन गोष्टी चेक होतील तुमच्या, कळलं का? थोडंसं चहा पावडर घ्यायची, तर थोडंसं पाणी घालायचं, त्याला चांगलं ढवळायचं. काय होईल? चहाचं पाणी, तसंच कॉफीचं पाणी, तसंच मिठाचं पाणी, तसंच साखरेचं पाणी. एक एक थेंब पाहिजे आपल्याला फक्त पट्ट्यांवर टाकायला. निळ्या रंगाच्या पट्टीवर पण टाकायचा, लाल रंगाच्या पट्टीवर पण टाकायचं. बघायचं ऍसिडिक आहे का बेसिक आहे, हो की नाही? समजलं? येस मॅम. येस मॅम. करून बघा, Yes, खूप ma'am. मजा येईल. आणि मी तर म्हणते तुमच्या आई किंवा बाबा किंवा ताई किंवा दादा यांना सांगून करा. त्यांना पण समजेल की तुम्ही रिअल केमिस्ट्री करताय, पुस्तकाच्या पलीकडची केमिस्ट्री. ठीक आहे. आता ऍसिड्सची सगळी माहिती
आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन ह्या पीपीटीच्या स्लाइडमध्ये बघा. ऍसिड्स. An acid is a substance whose solution in water provides or produces hydrogen plus ions. ही त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन आहे. आंबट असतात का, कोरोजिव्ह असतात का, हे त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या, बट दीज आर नॉट द डेफिनेशन्स. त्याची डेफिनेशन अशी आहे की जो सबस्टन्स पाण्यात टाकल्यानंतर H+ आयन्स देतो. H+ आयन्स म्हणजे काय? H+ म्हणजे हायड्रोजन देतो पाण्यामध्ये टाकल्यावरती. तो कोण असतो? ऍसिड असतो. HCl, H2SO4, HNO3 बघा, सगळ्यांची नावं बघा, HH आहेत की नाही याच्यामध्ये. हे सगळे कोण आहेत? ऍसिड्स. Amla tests for a hydrogen ion H+ is the main element in an acid molecule. Acid turns blue litmus red हे आपण ऑलरेडी बघितलंय. आता आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये कोणते कोणते ऍसिड्स आहेत? विनेगर, ऍसिटिक ऍसिड, लेमन, सिट्रिक ऍसिड, टोमॅटो, ऑक्झॅलिक ऍसिड, ग्रेप्स, टार्टारिक ऍसिड, मिल्क, लॅक्टिक ऍसिड. ह्या लॅक्टिक ऍसिड ची सुरुवात कुठे झाली? लॅक्टोज शुगर. दुधामध्ये काय आहे? लॅक्टोज शुगर. दॅट टर्निंग टू लॅक्टिक ऍसिड. म्हणून तर दुधापेक्षा दही घट्ट असतं ना. अँड फॉर्मिक ऍसिड, ऍपल मॅलिक ऍसिड. हे सगळे ऍसिड्स वेगवेगळे आपण खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये वापरतो. दिस आर ऑर्गॅनिक ऍसिड्स. हे आपल्याला त्रास देत नाही. हे जे आहेत हे ऑर्गॅनिक नाही आहेत. हे लॅबमध्ये स्पेशल असतात. ऍसिड पिऊ नाही शकत. HCl पितो, पण HCl पोटामध्ये आहे म्हणून तो आपण जे काही खातो ते सगळं डायजेस्ट होतं. तुम्ही काही खा, नॉनव्हेज खाल्लं तरी पचतं का? ऍसिड आहे ना, ते सगळ्याला बारीक बारीक करणारच आहे. म्हणजेच काय, ऍसिड्स आर व्हेरी हेल्पफुल बट इफ दे आर ट्रीटेड वेल. जेव्हा आपल्याला पोट खराब असतं, ऍसिडिटी होते आणि कसं तरी होतं, तर डॉक्टर काय म्हणतात, काही काही तेलकट तुपकट खाऊ नका, दही भात खा. त्या दह्यामध्ये खूप चांगले गुड बॅक्टेरिया असतात. जरी ते आंबट असलं तरी पण ते आपल्याला मदत करतं बॉडीला डायजेस्टिव्ह आपलं जे काय ते रेग्युलेट करण्याकरता. सो हे लॅक्टिक ऍसिड असलेलं जे दही आहे हे प्रोबायोटिक पण आहे, कारण त्याच्यामध्ये लिव्हिंग बॅक्टेरिया असतात. बरोबर ना? म्हणजेच काय, हा जो काही सगळा ऍसिड्सचा भाग आहे हा आपल्याला युजफुल ऍसिड्सचा भाग असा आपण पाहिलेला आहे. हे ऍसिड युजफुल नाही आहेत का? आहेत. हे लॅबमध्ये वापरले जातात. तिथे केमिकल रिएक्शन्स होतात किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवतात. मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये हे सगळे ऍसिड्स वापरले जातात. पण आपल्या दैनंदिन जेवणामध्ये जे ऍसिड्स असतात ते सगळे नॉर्मल असतात. ठीक आहे. अच्छा, तुम्हाला कधी अनुभव आलाय का, मुंगी चावते, लाल मुंगी जोरात चावते आणि मग तिथे असं फोड येतो आणि ते सुचतं, का बरं असं होतं? बरोबर, मुंगीमध्ये ऍसिड असतं, फॉर्मिक ऍसिड. मुंगीचं दुसरं नाव आहे फॉर्मिका, जिच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड आहे असं ती. तर ती जेव्हा चावते तर ती चावता चावता आपल्या हातावर ऍसिड पण टाकून जाते. मग आपल्याला जळजळ करतं बघा. खूप वेळ असं असं होतं, शी मुंगी चावली. पायाला तुम्ही गार्डन मध्ये गेले, काय काय झालं? गार्डन मध्ये किंवा मातीत फिरताना असा अनुभव येतो, पायाला कचाकच त्या मुंग्या चावतात आणि शी जळजळ होतं, कारण की ते ऍसिड असतं. बरोबर, ते आपल्या बॉडीवरती, स्किन वरती इफेक्ट करतं. तरी पण हे ऑर्गॅनिक ऍसिड आहे, म्हणजे अॅनिमल ओरिजिनेटेड आहे. ह्या ऍसिडचा विचार करू शकतो का आपण अंगावर पडण्याचा? अजिबात नाही. काही काही लोकांच्या आयुष्यामध्ये ह्याच्यावरती खूप वाईट अनुभव आलेत, माहिती ना तुम्हाला, ऍसिड अटॅक वगैरे. हाऊ सॅड इट इज. आणि काही लोकांना, बिचाऱ्यांना, काही मुलींना त्याचा किती त्रास झाला असेल. ऍसिड्स आर सो स्ट्रॉंग. लोक पण विचार करत नाहीत, उलट विचार करतात की त्रास व्हावा आणि तसं वागतात. दुष्टपणाचा कळस आहे. आपण आता ऍसिड्सचा विचार करतोय म्हणून मला ते एकदम आठवलं की आपण अभ्यास करतोय ऍसिड्सचा. जे असे विकृत विचार करणारे लोक असतात त्यांनी पण केला असेल त्या ऍसिडचा अभ्यास, म्हणून त्यांना सुचलं असेल, हो की नाही? शिक्षा देण्याकरता ऍसिड वापरूया आपण, असा विचार कसा कोणी करू शकतो, हो की नाही? किती दुष्टपणा आहे हा. पण ठीक आहे, आपण चांगला विचार करूया आणि ऍसिडचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापर करता येईल असाच विचार करूया. पुढे आहे आम्लारी, म्हणजे बेसिस. आता हे बेसिस कोण असतात तुम्हाला, ऍसिड्स कसे असतात तुम्हाला मी सांगू का? ऐका, आता मी तुम्हाला केमिस्ट्री इन लाईफ मध्ये घेऊन जाते. ऍसिड्स आणि बेसिस आपण बघतोच आहे. ऍसिड्स आणि बेसिस आपल्या आजूबाजूला असतात. तुम्ही म्हणाल हे कसं काय? सांगते. आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात जे दिसले ना की डोक्यातच जातात. शी, ते बोललं तरी असं वाटतं कशाला हे लोक भेटलेत आपल्याला. ते कोण असतात? ऍसिड्स. असे आपले असतात ना काही काही नातेवाईक,
काही काकू मावशी आत्या बित्या आले की सारखे बोलतच असतात काहीतरी उगाच आपलं असं बोलतात ना जळजळीत की वाईट वाटतं आपल्याला कशाला आलेत हो ना. ते ऍसिडिक असतात, ऍसिडिक पीपल. बेसिक पीपल आर इवन मोर डेंजरस. तोंडावर गोड गोड बोलतात आणि आपण गेलं की आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाटेल ते बोलतात, काही पसरवतात. ते बेसिस असतात, छुपे दुश्मन. म्हणाल हे काय बोलताय तुम्ही, मग सांगा तुम्ही अनुभवलेत का असे ऍसिडिक लोक? ऍसिडिक स्वभावाचे लोक तुम्ही अनुभवले आहेत का, असा माझा प्रश्न आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ते दिसले की असं वाटतं शी का बरं हे आलेत, असे लोक तुम्ही अनुभवलेत का? म्हणजे हो का नाही, या शांततेचा अर्थ मी काय नाही घेतो? मॅम. नाही. तुमचे असे मित्रमैत्रिणी नाही आहेत का, तुम्हाला दिसले की असं वाटतं शी कशाला आलाय हा, कसा बोलतोय हा? असे लोक असतात, तुम्हाला नक्की भेटले असतील, कोणी ना कोणी तरी नक्की असतील. नसेल तर व्हेरी गुड, आणि नसेल तर बेस्ट ऑफ लक. तुम्हाला असे लोक आयुष्यात नक्की भेटतील. द लाईफ इज फुल ऑफ सो मेनी ऍसिडिक पीपल. तुम्हाला असे मित्र भेटू शकतात किंवा असे काही नातेवाईक असू शकतात जे असे बोलतातच बरं का मुद्दाम, की आपल्याला वाईट वाटेल. ते त्यांच्या बोलण्यामध्ये विखार असतो, आपण म्हणतो ना काय तिचं बोलणं एकदम तसं. पण बेसिस कसं असतं, मी तुम्हाला म्हटलं ना, गपचूप पाठी बघून पाठीत खंजीर खुपसणारे लोक असतात. ते कसं, मी तुम्हाला खरं खरं उदाहरण सांगते की बेसिस दार लावून घेशील की आपण जेव्हा बेसिस, सगळ्यात तुम्हाला एक खरा खरा अनुभव सांगते, आमच्या कॉलेजमधला अनुभव आहे. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर आम्हाला NaOH, हे तुम्हाला NaOH दिसतंय ना, हा NaOH चा प्रयोग करायचा होता. आम्हाला सांगितलं होतं NaOH चं सोल्युशन बनवा. आपण 11वी-12वीला असं एकदम एक्साइटमेंट मध्ये आपण करूया हे करूया अशा मूडमध्ये आम्ही गेलो. मग ते सोडियम हायड्रॉक्साईड, तुम्हाला साबुदाणा माहिती आहे ना, तसे अर्धा अर्धा साबुदाणा कट कलर कसं दिसेल तसे तसे त्याचे पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे अर्धे अर्धे साबुदाण्यासारखे असे पॅलेट्स असतात. त्याला हायड्रोजन पेरॉक्साईडचे सॉरी सोडियम हायड्रॉक्साईडचे पॅलेट्स असे म्हणतात. ते असे डब्यामध्ये भरलेले असतात, छोटे छोटे असे अर्धे अर्धे कण. ते तर मग त्याला आम्हाला पाणी टाकून त्याचं सोल्युशन बनवायला सांगितलं होतं. मग आम्ही गेलो कौतुकाने, म्हटलं बघूया रे कसं आहे. आपण असं बोटामध्ये साबुदाणा घेतलं आपण कसं बघतो ना, तसं आम्ही ते घेतलं. अरे किती मऊ आहे, किती एकदम सॉफ्ट आहे ना, असं असं बोलत होतो. आणि बोलता बोलता समजलं की आमच्या बोटाला ना खूप गरम लागायला लागलं. म्हटलं अरे अरे गरम झालंय, आपण हात धुऊया. नळाखाली हात धरला तर आमची स्किन गायब झाली होती. म्हणजे ते हाताला मऊ मऊ लागत होतं आमच्या. आम्ही त्याला हात लावून बघतो, गुळगुळीत आहे, मस्त आहे, मऊ आहे. पण ते गुळगुळीत मऊ मऊ आमच्या बोटाला खात होतं तिकडनं. त्याने पूर्ण स्किन आमची इथली इथली डिझॉल्व्ह करून टाकली होती, कारण सोडियम हायड्रॉक्साईड इज अ व्हेरी स्ट्रॉंग बेस. तेव्हा आम्हाला समजलं की हा जो आहे हा छुपा दुश्मन, गपचूप येणार आणि अटॅक. ऍसिड तुम्हाला माहित असतात, ऍसिड आहेत, स्ट्रॉंग आहेत, चाळतील, काहीतरी करतील, काहीतरी होईल. पण बेसिस तसे नाहीये, ते गपचूप करतात. त्यांना जे काही करायचं ते खूप डेंजरस असतात, आणि त्यांचं डेंजरस असणं हे वेगळ्या पद्धतीचं असतं. ठीक आहे, समजलं. आणि त्यांचा उपयोग अशाच वेगवेगळ्या कामांमध्ये बघा ना, त्याचं साबण बनवण्यामध्ये, वॉशिंग सोडा किंवा बेकिंग सोडा, फर्टिलायझर्स मध्ये, औषधांमध्ये. आणि ऍसिडिटी झाल्यावरती जी औषधं आपण घेतो, अँटॅसिड्स, ऍसिड वरती काम करणारे अँटॅसिड्स, तिथे सगळीकडे ह्या बेसिसचा वापर होतो. लॅबोरेटरीमध्ये याचा एक्सपेरिमेंट करताना ऍसिडच्या अगेन्स्ट न्यूट्रलायझेशन करताना पण वापर होतो. तर असे हे बेसिस जे असतात हे स्वतः असे सबस्टन्सेस असतात जे पाण्यात गेल्यानंतर OH मायनस आयन्स लिबरेट करतात. ठीक आहे, म्हणजे H+ देणारे ऍसिड्स, OH मायनस देणारे बेसिस. कमाल करताय तुम्ही. मला असं वाटतं की तुम्ही अशा कोणत्याच लोकांचा अनुभव घेतला नाही जे ऍसिडिक आहेत, आणि अशा लोकांचा अनुभव घेतला नाही जे बेसिस आहेत. कमॉन, ऐसा नाही हो सकता भाई. आयुष्यात एक तरी माणूस असा तुम्हाला भेटला असेल. भेटला नसेल तर भेटेल आता, अजून तुम्ही 8वीत आहात. चला, pH मेजरिंग स्ट्रिप. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, pH म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किती पोटेन्शियल आहे हायड्रोजनचं, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन त्याचा फुल फॉर्म असतो. आता तुम्हाला इथे दिसतंय काहीतरी 0 to 14 नंबरची आडवी पट्टी. बघा, ह्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 7च्या पुढे 14 असे नंबर आहेत. 0 जो आहे ना एकदम डार्क रेड आहे. 7 जो आहे तो ग्रीन आहे. ग्रीनच्या पुढचे सगळे ब्ल्यू शेडकडे जातात.
रेड टू ग्रीन हे ऍसिडिक झोन मध्ये येतात. 0 नंबर इज व्हेरी व्हेरी डेंजरस ऍसिड, जे कोणत्या तरी बॅटरीज मध्ये असतं, सेलच्या बॅटरीज मध्ये. आपल्या पोटामध्ये जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याचा पीएच असतो 1, व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड. लिंबाचा पीएच असतो 2. विनेगर जे सोल्युशन वापरतात फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून, आंबट असतं ते, त्याचा पण पीएच असतो 3. टोमॅटो, त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड बघितलं होतं आपण, बरोबर, त्या टोमॅटोचा पीएच असतो 4. कॉफी ऍसिडिक आहे की नाही, कॉफीचा पीएच असतो 5. दुधाचा 6.7 च्या आसपास असतो, 6 नाही 6.7 च्या आसपास असतो. आणि वॉटर इज न्यूट्रल 7. आपल्या ब्लडचा पीएच 7.8 म्हणजे जवळपास 8 च्या आसपास असतो. बेकिंग सोडा 9 च्या आसपास. आपल्या पोटामध्ये जे आपण अँटॅसिड घेतो ऍसिडिटी झाल्यावरती, त्याचा पीएच असतो 10 च्या आसपास. म्हणजे अमोनिया सोल्युशन 11. साबण 12 पीएच असतो त्याचा. ब्लिचिंग एजंट्स क्लीन करणारे 13. आणि ड्रेन क्लिन्झर 14. ते सिंक मध्ये कचरा अडकलेला असतो, पाणीच जात नाही, सगळं तुंबलेलं असतं वॉश बेसिन, त्याच्यामध्ये ड्रेन क्लिनर टाकतात, 10 मिनिटांनी पाणी घाला म्हणतात. व्हेरी स्ट्रॉंग बेस, सगळं सप्पकन निघून जातं त्याच्यात. इट्स अ व्हेरी डेंजरस बेसिक सोल्युशन. त्याच्यामुळे ते काय करतं, सगळं त्याला क्लीन करत 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 साफ करून टाकतो तो पाईप, बरोबर. इट्स ऑल अबाउट पीएच फ्रॉम 0 to 40. आता आपल्याला बघायचं आहे की न्यूट्रलायझेशन रिएक्शन काय आहे. न्यूट्रलायझेशन, डिप्रेशन इज अ रॉंग टर्म, इट इज न्यूट्रलायझेशन. ऍसिड आणि बेस, बघा खाली चित्र बघा, चित्र हे जास्त त्यातलं इम्पॉर्टंट आहे. HCl plus NaOH will give you H2O plus NaCl. For this now I'll go to paint. HCl is an acid. NaOH is a base. का बरं? H प्लस देणारे सगळे कोण असतात? ऍसिड असतात, बरोबर. H प्लस आयन. OH मायनस देणारे कोण असतात? बेस असतात, आपल्याला माहितीये. जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा काय होतं? NaCl. NaCl म्हणजे सॉल्ट, जे आपण खाण्यातलं मीठ वापरतो त्याचं नाव आहे सोडियम क्लोराईड, NaCl. हे झालं सॉल्ट. प्लस आता H प्लस आणि OH मायनस हे दोघं उरले, मग ते काय बनवतात? H2O म्हणजे पाणी. याला म्हणतात न्यूट्रलायझेशन रिएक्शन. केव्हाही 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 आयुष्यामध्ये ऍसिड प्लस बेस याची रिएक्शन सांगितली तर आन्सर इज सॉल्ट प्लस वॉटर. झोपेत जरी कोणी विचारलं ना आपल्याला तरी ही रिएक्शन बदलणार नाही. ऍसिड प्लस बेस विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर. इट्स ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक आहे, हे झालं आपल्या या ह्याच्याबद्दल. कशाबद्दल? आपल्या पीपीटी बद्दल. आता ह्यातला लास्ट मुद्दा आपण बघू. पुढच्या वेळेला या धड्याला आपण टेक्स्टबुक मधनं समजून घेऊ, म्हणजे आपला हा धडा पूर्णपणे संपेल. न्यूट्रलायझेशन झालं. आता आहे युजेस ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. बघा, व्हॉट आर द युजेस ऑफ ऍसिड्स अँड बेसेस? दे व्हेरी इम्पॉर्टंट. इंडस्ट्रियल यूज, इंडस्ट्रीमध्ये स्पेशली ऍसिड्स आणि बेसेस बनवले जातात. फर्टिलायझर इंडस्ट्री म्हणजे आपल्या शेतातली खतं किंवा ऑइल रिफायनरीज, फार्मास्युटिकल्स म्हणजे औषधं, डाईज, वेगवेगळे एक्सप्लोझिव्स, क्लिनिंग एजंट्स, फूड प्रोडक्ट्स, ह्या सगळ्यामध्ये ऍसिड आणि बेसेस लागतात. त्याच्यानंतर बॅटरी, सल्फ्युरिक ऍसिड इज युज्ड इन बॅटरीज. मग सोप, सोडियम हायड्रॉक्साईड इज युज्ड इन लॉन्ड्री सोप्स. आपण जे क्लिनिंग करतो त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड, NaOH वापरतात. मेडिसिन मध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, म्हणजेच काय अँटॅसिड मध्ये त्याचा वापर केला जातो औषधांमध्ये. त्या आपल्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी आहेत जिकडे आपण ऍसिड आणि बेसेसचा अभ्यास करतो, वापर करतो. हा धडा आपला इथे संपला. कशामध्ये? पीपीटी मध्ये. पुढच्या लेक्चरला ह्याच्या आपण हाच धडा पूर्णपणे पुस्तकामधला समजून घेऊया. आणखीन काही वेगळे मुद्दे असतील ते पण बघूया. ऍसिड्स, बेसेस, इंडिकेटर्स, नॅचरल इंडिकेटर्स, मॅनमेड इंडिकेटर्स, हे सगळं आपण बघितलं. टाइप्स ऑफ ऍसिड्स, काही जे असतात ते नॅचरल असतात, काही जे असतात ते आपल्या फूड मधले असतात. हे वेगवेगळे टाइप्स आहेत त्याचे.
ते आपण बघितले, त्यांचे युजेस बघितले, त्याचे डेफिनेशन्स बघितल्या. Acids are the ones which give H plus ion when dissolved in water, and bases are the ones which give OH minus ions when they are dissolved in the water. ह्या त्यांचे डेफिनेशन्स आहेत. त्यांची युजेस, त्यांचे टेस्टिंग, लिटमस पेपर किंवा बाकीचे लिक्विड इंडिकेटर वापरून आपण कसे करतो, आपण इंडिकेटर कसे बनवू शकतो, हळदीपासून, फ्लॉवर्स पासून, हे सगळं आपण आज डिस्कस केलं. आज आपण जे काही बोललो ते खूप सोपं होतं, खूप इंटरेस्टिंग होतं आणि करून बघण्यासारखं होतं. सो जस्ट डोंट लेट इट गो, ट्राय अँड डू इट ॲट होम. नाही कळलं तर पुढच्या वेळेला विचारा. आज आपण इकडे थांबूया. पुढच्या वेळेला पूर्ण धडा, पुढच्या वेळेला पीपीटी उघडणारच नाहीये, फक्त धडा रिवाइज करणार आणि मग नवा धडा सुरू करणार. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. आज इथे थांबूया. बाय बाय. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बोला. बाय बाय. होमवर्क हाच आहे, तुम्हाला टेस्ट करून बघायचं या गोष्टी.